सर्वनाम नामाऐवजी वापरतात आणि सर्व प्रकारच्या नामांसाठी वापरतात, म्हणून सर्वनाम असे म्हणतात. सर्वनामाचे 6 प्रकार असतात. 1 पुरुषवाचक सर्वनाम, 2 दर्शक सर्वनाम, 3 संबंधी सर्वनाम, 4 प्रश्नार्थक सर्वनाम, 5 सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम, 6 आत्मवाचक सर्वनाम. त्यातलं पहिलं पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनामाचे 3 उपप्रकार आहेत. अ प्रथम पुरुषवाचक, ब द्वितीय पुरुषवाचक, क तृतीय पुरुषवाचक. त्यातलं अ प्रथम पुरुषवाचक. स्वतःचा उल्लेख करताना आपण स्वतः, आम्ही, मी या शब्दांचा वापर केला तेव्हा ते वाक्य प्रथम पुरुषवाचक असते. उदाहरणार्थ, मी उद्या येणार यातला मी हा प्रथम पुरुषवाचक आहे, कारण यात स्वतःचा उल्लेख केलेला आहे. ब द्वितीय पुरुषवाचक. ज्याच्याशी बोलायचे त्याचा किंवा समोरील व्यक्तीचा उल्लेख करताना तू, स्वतः, तुम्ही, आपण या शब्दांचा वापर केल्यास द्वितीय पुरुषवाचक. उदाहरणार्थ, तू उद्या ये. तू उद्या ये असे म्हणताना तू म्हणून समोरच्या व्यक्तीचा उल्लेख केला जातो, म्हणून यातलं तू हे द्वितीय पुरुषवाचक. क तृतीय पुरुषवाचक. ज्याच्याबद्दल बोलायचे किंवा लिहायचे आणि त्यासाठी तो, ती, ते, त्या या शब्दांचा वापर केल्यास तृतीय पुरुषवाचक. उदाहरणार्थ, ती उद्या येणार यात समोरचा व्यक्ती सोडून तिसऱ्या व्यक्तीबद्दल चर्चा सुरू आहे आणि त्याकरता ती हा शब्द प्रयोग केलेला आहे, म्हणून त्रयस्थ माणसाकरिता किंवा ज्याच्याबद्दल बोलायचे आहे किंवा लिहायचे आहे त्याकरता तो, ती, ते, त्या या शब्दांचा वापर केल्यास तृतीय पुरुषवाचक. तर अशा प्रकारे पुरुषवाचक सर्वनामाचे 3 उपप्रकार पडतात. अ प्रथम पुरुषवाचक स्वतःचा उल्लेख करताना, ब द्वितीय पुरुषवाचक समोरील व्यक्तीचा उल्लेख करताना, क तृतीय पुरुषवाचक ज्याच्याबद्दल बोलायचे त्याचा उल्लेख करताना. नंबर 2 दर्शक सर्वनाम. जवळच्या किंवा लांबच्या वस्तूचा निर्देश करताना, जसं लांबच्या वस्तूचा निर्देश करताना तो, ती, ते, त्या आणि जवळच्या वस्तूचा निर्देश करताना हा, ही, हे, ह्या या शब्दांचा वापर केल्यास दर्शक सर्वनाम होतो. उदाहरणार्थ, तो तिकडे, हा इकडे यातील तो आणि हा हे दर्शक सर्वनाम आहे. 3 संबंधी सर्वनाम. वाक्यात पुढे येणारे जो, जी, जे, ज्या हे शब्द संबंधी सर्वनामाला दर्शवितात. उदाहरणार्थ, जे चकाकते ते सोने नसते यातलं जे हे संबंधी सर्वनाम. 4 प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्न विचारण्यासाठीचे कोण, काय, कोणास, कोणी आणि सोबत प्रश्नार्थक चिन्ह जेव्हा असेल तेव्हा प्रश्नार्थक सर्वनाम असं म्हणतात. उदाहरणार्थ, कोण आहे तिकडे यात कोण हा शब्द आहे आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह देखील आहे, त्यामुळं हे प्रश्नार्थक सर्वनामाचं उदाहरण आहे. 5 सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. प्रश्नार्थक चिन्हा व्यतिरिक्तची कोण, काय असणारी वाक्ये म्हणजे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. उदाहरणार्थ, काय ही गर्दी. काय हा शब्द आहे परंतु वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह नाही, त्यामुळे हे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामाचं उदाहरण आहे. 6 आत्मवाचक सर्वनाम. कर्त्यानंतर स्वतःच्या उल्लेखासाठी वापरली जाणारी आपण, स्वतः, निज हे शब्द आत्मवाचक सर्वनामाला दर्शवितात. उदाहरणार्थ, ती स्वतः तसे म्हणाली यातील ती हा कर्ता आहे आणि स्वतःच्या उल्लेखासाठी स्वतः हा शब्द आहे याकरिता हे आत्मवाचक सर्वनामाचं उदाहरण आहे. तुम्हाला जर हे सर्व व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.